अन्यथा चेअरमनसह संचालक मंडळींच्या घरावर मोर्चा काढू. गोडसाखरच्या सद्यस्थितीत संचालक मंडळी जबाबदार. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत कोलेकर यांचा इशारा. गत निवडणुकीत मोठ्या विश्वासाने विद्यमान संचालक मंडळींच्या हाती सभासदांनी एक हाती कारभार दिला. मात्र त्यांनी कारखाना रसातळाला नेला आहे. आता त्यांनी कारभार सुधारून तालुक्याची अर्थवाहिनी आणि मातृसंस्था असणारा आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना सुरळीत चालवावा, अन्यथा सर्व संचालक मंडळींच्या घरावर मोर्चा काढू असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत कोलेकर यांनी दिला आहे. ही गडहिंग्लज तालुक्यातली खरं म्हणजे मातृसंस्था आहे. कारण या तालुक्यामधल्या शेतकऱ्यांचा, त्याचबरोबर तिथं असलेल्या कामगारांचा आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या अप्रत्यक्ष सुद्धा तिथं रोजगार निर्मिती होते. या सगळ्याच माणसांचं पोट खरं म्हणजे या कारखान्यावर अवलंबून आहे. पण गेल्या निवडणुकीमध्ये आपण विश्वासानं या सगळ्याच मंडळींनी, आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये होतो, ज्या विश्वासानं या संचालक मंडळाला आपण हा कारखान्याचा कारभार दिलेला आहे, तर त्या विश्वासाला पात्र ठरून त्यांनी प्रयत्न करून हा कारखाना त्याची आर्थिक तयारी करून चालू करणं गरजेचं होतं. पण पहिल्या वर्षी त्यांनी कारखाना नियोजन होत नाही म्हणून बंद ठेवला. दुसऱ्या वर्षी 55 कोटी रुपये KDCकडनं घेऊन चालू केला. पण 1,38,000च क्रशिंग झाल्यामुळं तो कारखाना पुन्हा 20-25 कोटीच्या तोट्यात त्या ठिकाणी गेलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा यांचं चांगलं नियोजन नव्हतं. आणि आज हे आता तिसरा सीझन आलेला आहे. तिसऱ्या सीझनला जी काही आपल्याला पूर्वतयारी करावी लागते, तोडणी ओढणी असेल, टोळींना पैसे देणं असेल, हे कुठलाही प्रकार यांच्याकडनं झालेले नाही. केवळ हे एकमेकाला श्रेय देण्याचं, एकमेकावर ढकलण्याचं काम करतायत. आणि कारखाना सुरू होण्याची कोणतीही चिन्ह आज ठिकाणी त्या ठिकाणी तयारी तिथे दिसत नाही. अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही सगळी या शेतकऱ्यांच्या वतीनं, या सभासदांच्या वतीनं आज या ठिकाणी प्रांतसाहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्याचबरोबर साखर आयुक्तांनी त्या संबंधित विभागाला सुद्धा आम्ही दबाव वाढवणार आहे की आमचा हा कारखाना, आमची ही मातृसंस्था चालू राहिली पाहिजे. ती सुरू राहिली तरच आमची पोटं चालणार आहे, छोट्या शेतकऱ्यांना इथं आधार मिळणार आहे. तेव्हा आज या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून हे निवेदन या ठिकाणी प्रांतसाहेबांना सादर केलेलं आहे. त्याचबरोबर या संचालक मंडळाला मी एक असं आवाहन करतो आणि यांना शेवटचं एक आवाहन करून असं सांगतो की ही जी महत्त्वाची संस्था आपल्या ताब्यात दिलेली आहे, ती एकतर आपण वेळेमध्ये चांगलं नियोजन करून, एकमेकाच्या विश्वासानं कारभार करून तिथं चालू करावी. अन्यथा इथून पुढचा टप्पा आंदोलनाचा जो असेल, या प्रत्येक संचालक मंडळाच्या घरावर आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या घरावर मोर्चे काढून आमची मागणी ही शासन दरबारी दबाव वाढवण्यासाठी मोर्चे काढले जातील, याची त्यांनी नोंद घ्यावी. दरम्यान प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना सभासदांच्या वतीने मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळीही सभासदांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. निवेदनात म्हटलं आहे की चेअरमन आणि संचालक मंडळाच्या नियोजन शून्य आणि ढिसाळ कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या मालकीचा कारखाना दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. शेतकरी, कामगार, तोडणी ओढणी करणारे तरुण असे कित्येक घटक, हजारो कुटुंबे कारखान्यावर अवलंबून आहेत. कारखान्याचा गळीत हंगाम वेळेवर सुरू होण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न न झाल्यास नाईलाजाने चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाच्या घरावर मोर्चा काढू. निवेदनावर माजी संचालक चंद्रकांत जांगनुरे, तालुका संघाचे संचालक सुरेश देसाई, चंद्रकांत सावंत, राजगोंडा पाटील, प्रशांत देसाई, कृष्णराव वाईंगडे आदींसह अन्य सभासद, शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.